ते कोणता प्रकार चाललेला सृष्टीची उत्पत्ती, त्या सृष्टीची उत्पत्ती कशी होते प्रकार. काही दर्शनकार म्हणतात 3 पदापासून, काही म्हणतात किती पदापासून, आणि काही काय म्हणतात अरे काय म्हणतात. एक दर्शनकार म्हणतो 5 पदापासून, एक म्हणतो 3 पदापासून, आणि एक म्हणतो आकस्मिक होते, आपोआप होते, काय होते असं प्रत्येकाचं काय मत. एक वाक्यात आहे का, यावरून काय सिद्ध होते. सृष्टी सांगण्यामध्ये तात्पर्य नसून कशात आहे, निषेध करण्यात काय, कोणता दृष्टांत दिला आहे, दृष्टांत कोणता दिला आहे. 5व्या तरंगातच आहे ना. एक दारूचा हत्ती तयार केला आणि त्याला बघ रंगवण्यामध्ये तात्पर्य आहे का नाहीसं करण्यात, प्रेताला सजवण्यात तात्पर्य आहे का नाहीसं करण्यात, दृष्टांत आहे. म्हणजे सृष्टी सांगण्यामध्ये वेदाचं काय नाही, मग काय सांगण्यात आहे ब्रह्मा आत्मा, हे सांगण्यात वेदाचं काय तात्पर्य आहे. मग त्या सृष्टीची उत्पत्ती लावायची. आता मग त्या सृष्टीचा कोणीतरी करता काय करावं लागतं, आपोआप होते का सृष्टी. मग करता कोण आहे, जगाचा करता कोण आहे, ईश्वरच का मानावं लागतं, नाही सांगते. अरे जगत करता ईश्वरच का मानावं लागतं, तो सर्वज्ञ आहे. पुन्हा कसा आहे, तो सर्वशक्तिमान आहे. नाही का अल्पज्ञाकडून कुठं कार्य होतं का. मग ईश्वर कसं आहे, पुन्हा कसं आहे सर्वशक्तिमान, पुन्हा कसं आहे स्वतंत्र आहे. परतंत्र माणसाकडून कार्य होऊ शकत नाही. आहे का माझा ईश्वर, त्याच्यामध्ये जाऊन घ्यायचं. ईश्वर कोणतंही कार्य म्हटल्यानंतर त्याला 2 कारण असतात. कोणती 2 कारण असतात, मग जगताचं उपादान कारण कोण, निमित्त कारण, निमित्त काय आवाज आहे का नाही. घटाचे उपादान कारण कोण आहे, निमित्त कारण कुंभार. 2 कारण असे काय. तसं जगताचं उपादान कारण कोण, निमित्त कारण. सांगत जागे त्याला काय म्हणतात वेदांतात, अभिन्न निमित्त उपादान. कशाचा दृष्टांत दिलाय, मासे धरतात तो वडे काय, किडा, किड्याचा ते कशी संगती कशी लावली. अरे किडा जरी असला पण संगती कशी लावली नाही झाला. हे बघ तो रचतो का नाही आपलं एखादं घर, मग काय मटेरियल कुठून आणतो, बरं रचणार आहे कोण आहे. मग तो किडा कसा भिन्न निमित्त, तसा ईश्वरी कसा आहे, 2 कारण पाहिजे काय. आणि तो हे सृष्टी ईश्वर काय करतो, आपल्या मनाप्रमाणेच का, कर्मानुसार ज्याचं कर्म तसं, जीवाचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे तो काय करतो. म्हणजे केवळ ईश्वर कारण नाही, आधी कोण आहे, जीवाचं काय. ईश्वर सृष्टी निर्माण करतो, त्यावेळेला काय प्रकार होतो,
काही सांग. अरे बा, ज्या वेळेला ईश्वर सृष्टी निर्माण करतो त्या ईश्वर स्वरूपामध्ये असलेली माया त्याला अज्ञान असं म्हणतात. आणि ती माया तमोगुण प्रधान होते. कोणता गुण? आणि तिचा क्षोभ होतो. अलग लक्षात आहे. आणि अशा प्रकारे सृष्टी उत्पन्न करतो. माझा सृष्टीमध्ये किती भूत आहेत? 5 भूत आहेत. मसनातले का? नाही. 5 भूत आहेत. कसे उत्पन्न होतात ते? घरी जाऊन वाचन जागा. सुरुवातीला आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी. मायेपासून पहिलं भूत कोणतं? आकाश. नसतं आकाशच का? त्याच्या गुणासहित हा, शब्द गुण. गुण. आकाशापासून वायू आपापल्या गुणाचं. हा, गुणाचा वायूचा गुण कोणता आहे? स्पर्श. मग आता वायूमध्ये किती गुण आहेत? 2 गुण, एक आकाशाचा आणि एक स्वतःचा. असं. पुढे जल. वायूपासून अग्नी. अग्नीचा गुण कोणता? रूप. आता अग्नीत किती गुण आहे? 3 गुण स्वतःच धरून. म्हणजे सांगायचं ना, आकाशाचा शब्द, शब्द, वायूचा स्पर्श, वायूचा स्पर्श, स्वतःचा रूप, असे 3. अग्नीपासून जल. बरोबर आहे. जलाचा गुण रस. जलाचा कोणता गुण आहे? रस. आता किती गुण आहेत? 4 झाले आता. 4 कोणते? आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप आणि जलाचा रस. असे गुण सृष्टी निर्माण होते. आता स्थूल सृष्टी, स्थूल एक सूक्ष्म सृष्टी. सूक्ष्म सृष्टी कशी निर्माण होते? 16 तत्वांपासून. हा? 16 तत्व आहे सृष्टी. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अरे मी विचारतो कशी निर्माण होते? काय होतं? नाही सांगणार. प्रत्येक भूताच्या सत्वंशापासून, कोणापासून? सत्वगुणापासून. मग काय होत असतं? अंतःकरण. आणि मग अंतःकरणाचे 4 भाग, मनोबुद्धी चित्त आणि एक अंतःकरण झालं. पुढे आणखी रजोगुणापासून. अंतःकरण कोणाचं कार्य आहे? सत्वगुणाचं. आणखी रजोगुणाचं कार्य प्राण. प्राण. पुढे रजोगुणाचं कार्य प्राण आणि 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. आणि तमोगुणाचं कार्य ती बाह्य सृष्टी. तमोगुणाचं कार्य आहे सृष्टी आहे. मग अशा रीतीने मिलित सत्वांशापासून अंतःकरण तयार होते. आणि मग 5 ज्ञानेंद्रिय, पुढे मनोबुद्धी चित्त आणि किती झाले आता? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 15 झाले. 15 झाले. एक अंतःकरण मांडलं तर 16. 16. कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. स्थूल शरीर कसं निर्माण होतं? विचार सागरात आहे. पण आम्हाला काय माहिती? एका पोरानं लिहिलं होतं परीक्षेच्या पेपरामध्ये, काही प्रश्न विचारले. त्यांनी सांगितलं विचार सागरात बघून घ्या. मला माहिती नाही. अरे स्थूल सृष्टी कधी निर्माण होते? काय सांगतो? हे पहा, प्रत्येक भूत घ्यायचं, त्याचे 2 भाग करायचे. एक भाग काय करायचा? आपल्याकडे ठेवायचं. एका भागाचे किती भाग करायचे? 4 भाग. कोणाला देऊन टाकायचे? मग स्वतःचा अर्धा भाग आणि बाकीचे जे 2 भागांना 8 भाग. मग एक पूर्ण भूत झाला. काय झालं? पूर्ण भूत. असं प्रत्येकाचं करायचं. काय करायचं? प्रत्येकाचं करायचं. आणि अशा याच्यापासून ही सृष्टी काय होते बघ, उत्पन्न होते. उत्पन्न होत असेल. त्याला पंचीकरण म्हणायचं. काय म्हणायचं?
पंचीकरण अंतःकरण कशापासून उत्पन्न होतं? सत्व आणखी नाही सांगणार. मिलित सत्वांशापासून. मिलित सत्वांशापासून. कशापासून? मिलित सत्वांशापासून. पंचीकरण नाही. काय नाही? अपंचीकृत. तिथं पंचीकरण नाही. बाकीच्या ह्याच्यामध्ये भूतामध्ये काय आहे? पंचीकरण. मग अंतःकरणात पंचीकरण आहे का? नाही. केवळ सत्तापासून उत्पन्न होता. दुसऱ्या रीतीने त्या ईश्वरापासून हे सगळं पंचीकृत सूक्ष्म शरीर काय होतं तयार होतं. स्थूल शरीर. पुढे तो कोणतं राहिलं? स्थूल शरीर. झालं. स्थूल शरीरामध्ये स्थूल ब्रह्मांड काय घ्यायचं? स्थूल ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडामध्ये किती लोक आहे? 14 लोक. मोजले का तुम्ही? इथं लिहिले. अरे कोणते लोक आहे? भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक अशी वर 7 आणि खाली 7 आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल असे खाली त्याला काय म्हणतात? ब्रह्मांड. ब्रह्मांड. 14 भुवनांचं एक ब्रह्मांड. मग 7 वरचे लोक, 7 खालची लोक एकूण किती झाले? 14. 14 लोकांचं काय असेल? एक ब्रह्मांड. मग एकच ब्रह्मांड माय निर्माण करते का अनंत? अनंत ब्रह्मांड. आणि सृष्टीचे काय होत आहे? निर्मिती. आणि आज 3 शरीर झाले. एक सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर. ब्रह्मांड दिसते कोणतं? स्थूल शरीर. स्थूल शरीर. आणि याला कारणीभूत कारण कारण शरीर. शरीर किती झाले? 3 झाले. आपलं कोणतं शरीर आहे? स्थूल शरीर. महाराजा वेळेला जातं ते सूक्ष्म शरीर. आणि याला कारणीभूत कारण शरीर. 3 शरीर आहे का? 3 शरीरामध्ये पंचकोश आहे. कोणते पंचकोश आहे? आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश. म्हणजे आता कुठपर्यंत आलं होतं आपलं? पहिला कोश झाला. झालं का? अन्नमय अन्नमय कोश. आता इंद्रियांचा आत्मा म्हणणार. अन्नमय कोश कोण लोक म्हणतात आत्मा? विरोचन मतानुयायी 4 वाक लोक. शरीर म्हणजेच आत्मा. शरीराचा आत्मा कशावरून समजतात? मी असं स्फुरण शरीराच्या ठिकाणी होतंय. मी अशी बुद्धी शरीराच्या ठिकाणी होते. अहम बुद्धी आहे काय? मी अशी बुद्धी कोणाकडून होते? शरीराच्या ठिकाणी. पुढे मम बुद्धी पण इथं नाही आला. शरीराला काय म्हणतो आपण? माझे शरीर. कधी अहमचा विषय होते, कधी ममाचा विषय काय आहे काय? ममाचा विषय होतो नाही सांगताय. शरीर संबंधींच्या बाबतीत ममाचा विषय केव्हा होता? माझ्या शरीराला त्रास देऊ नका. मग कोणाचा विषय झाला? ममचा. कधी मामाचा विषय, कधी अहमचा. काय होत? मी कोण आहात म्हणला? मी गणपतराव. काय गणपतराव आहे. तात्पर्य कशा करता सांगितलं? माझा देहाचा आत्मा काय झाला? अन्नमय कोशाचा आत्मा झाला. हो. मग जितके भोग शरीराला देता येईल तेवढे भोग कोणाला द्यायचे? शरीराला द्यायचे. फाटके कपडे घालायचे का? मग कोणते कपडे घालायचे? चांगले घालायचे, सुशोभित अलंकारांनी. नाही, कपडे म्हणजे अलंकार आहे का? अलंकार वेगळे आणि कपडे. जे शरीराला झाकते त्याला म्हणायचं कपडे, आलं का? आणि जे ऐश्वर्य दाखवते त्याला काय म्हणायचं? अलंकार. श्रीमंत वगैरे का तर तू लग्न बिग्नाकडे जा तुम्ही, 5 बोटामध्ये काय असेल? अजून पायात अंगठ्या घालण्याचा प्रकार व्हायचा आहे. काही जरी सोनं जर जास्त झालं तर लोक पायात सुद्धा काय घालतील? पण अजून लिहायचं आहे. तुमचे ॲक्टर लोक आहे ना,
अजून त्यांच्यामध्ये ही बुद्धी शिरली नाही. ऍक्टर लोक ॲक्टर लोकांमध्ये बुद्धी शिरली तर आपले लोक काही नाही. कारण पिछेचे आई नागे काही नाही. ते जसे वागतील तसेच काय करतात वागतात. वागतील. स्वतःला बुद्धी नाही जसं म्हटलं तरी चालेल, जाऊ द्या. नुसतंच अलंकार आणि शरीर सुशोभित करायचं काही आणखी काही आहे. आपले भोग आहे ना, नाना प्रकारचे भोजन नाना प्रकारचे भोजन भोजन, हे सगळे भोगात्मक. अन्नमय कोशामध्ये काय असते? सगळी भोगात्मक वृत्ती असते. जी. सगळे भोग, कपड्याचे भोग, खाण्याचे भोग, राहण्याचे, हे सगळे भोग. भोगमय जीवन असते. कोणतं असते? भोगमय जीवन. मग सध्या डफड्या गाडीत जात असतात का? मग श्रीमंत काय, जितकी अनेक रुपयाची गाडी ती पहिल्या अगोदर त्यांचं लिहिलेलं म्हणलंय पा, 1 कोटी रुपयाची गाडी निघणार आहे, फायदा घेणारा कोण? मीच. नाही तर ढकलावं लागते. अशा गोडीत श्रीमंत बसत असतो का? नाही. ते वार करायच्या वाटेला आलेली आहे, ढकलून ढकलून. जाऊ द्या, दुष्ट आहे. भोगात्मक आहे. कोणतं? भोगात्मक जीवन. भोगात्मक आहे. मी एखादा विचार करतो, म्हटलं भाऊ एवढा तुम्ही वाहनाला जगता कशावर? मला एक पिशवी आणायची, त्याच्यात काय ठेवायच्या, चपला ठेवायच्या, पुन्हा काढायच्या, पुन्हा त्याला काय करायच्या, साफ करायच्या, नेहमी सगळं वा म्हणायला लागलं. तर साधा थोडा चपल्याच आहे काही. म्हटलं मग कसं काय आहे? म्हणायला लागले, म्हणे जेवढ्या चपल्या आहेत त्याच्यात जेवढ्या चांगल्या असेल ते चांगल्यापैकी आहे का? म्हणलं एवढे पैसे दिले का? पैशाला काय किंमत आहे? म्हणा कशाला किंमत आहे चपलाला? मग श्रीमंताचे भोग साधे असते का उत्तमोत्तम प्रकारचे असते? असे साधे असते का आपल्यासारखे? मग सगळं भोगात्मक जीवन. आणि वार करायला सत्ता करायचा असला तर काही देणगी मागायला लागले तर मग मला 5 लाख द्या की, 5 लाख मत मागा, बाहेर जाऊ द्या, 5,000 द्या की, किती द्या? म्हणलं 5,000 मागता का? मग किती? तुम्हाला काही धंदा नाही, उद्योग नाही, 500 रुपये घेऊन जा. अनुभोगामध्ये श्रीमंत माझा इथं आलं तेव्हा जयशंकरच्या किसन ते मामांचं दर्शन घ्यायला त्यांनी फळं आणली तेव्हा 1 टोकरा 25,000चा असायचा. काही नाही, 10-5 आंबे असायचे. किती? आणि पैसे किती? 25,000. त्याला पैशाला काय कमी आहे? हे श्रीमंत माणसं चालले होते. एकाची रस्त्याने जात असताना स्पीडमध्ये गाडी असताना पिशवी पडली. त्या पिशवीमध्ये 5 लाख रुपये. किती? 5 लाख. ते बघायला लागले, पिशवी काय झाली, पिशवी काय झाली? अहो म्हणलं ती तिकडेच पडली की पिशवी. कुणीकडे? मागेच. मागे. वळबा म्हणलं गाडी, त्याच्यात किती रुपये आहे? 5 लाख रुपये. जाऊ द्या की म्हणाला, आणि कुठं ओळखत बसायचं, चढत होता की. त्याला 5 लाख रुपये 5 रुपयाप्रमाणे वाटत नाही. श्रीमंत माणूस. जाऊ द्या, दृष्टांत सोडा. भोगात्मक जीवन म्हणतात. कोणतं जीवन? बरं. आणि शेवटी असं नुसतं जेवण करून नाही, खाऊनच मारतात. कसं काय करतात? डायबिटीज झाला तरी सुद्धा श्रीखंड भरपूर खातात. आणि शेवटी राम बळाबाई. कारण ते शरीरालाच काय म्हणतात, तुम्ही पाप करता नाही का, चोऱ्या करून पैसा मिळवता, लोकांना फसवतात, भोगावं लागेल ना तुम्हाला. म्हटलं कोण सांगतं? आपण ईश्वर आहे की? आम्ही ईश्वर मानत नाही. असं सुंदर आहे. थोडक्यात दिलं आहे संपद म्हणून. शास्त्रामध्ये त्याचं भरपूर वर्णन केलेलं आहे.
तात्पर्य काय सांगायचं, अन्नमय कोश काय नाही, आत्मा नाही का आत्मा नाही? त्याचा विषय नाशिवंत आहे नाशिवंत आहे नाशिवंत नाही तर अन्नमय कोश का आत्मा नाही सांगायचं. इंद्रियाशिवाय व्यवहार होऊ शकत, नाही, इंद्रिय नसेल तर व्यवहार होत नाही. व्यवहार होतो का मग? नाही, मग कोण आत्मा आहे मग? इंद्रिय आत्मा आहेत इंद्रिय आत्मा आहे. त्यांचं मत आता. जसं हे नको पंचदशी असते म्हणजे मग विनाकारण वेदांत आहे त्याच्यामध्ये आपले शरीर हे आत्मा होऊ शकत नाही बा. ते तुम्हाला जड जाईल पण ते आहे का? कारण ते दोन अभावाचा प्रतियोगी आहे का शरीर. उत्पत्तीच्या पूर्वी होतं का? नव्हतं. प्रागभाव म्हणतात, झोपाला कारणीभूत आहे. शरीराच्या पूर्वी त्याचा अभाव होतो, त्याला प्रागभाव म्हणायचा. नाहीसं झाल्यानंतर प्रतवंश त्याला प्रथमचा भाव म्हणतात. दोन अभावाचं काय आहे ते शिकार आहे, शरीर आहे. शरीर आहे. म्हणून शरीर आत्मा नसून शरीराहून आत्मा काय आहे? भिन्न आहे. भिन्न आहे. मग कोण आत्मा आहे? वाचा. परिच्छेद क्रमांक 24. इंद्रियांस आत्मा म्हणणारांचे मत. इंद्रियात्मवादी म्हणजे इंद्रिये आत्मा म्हणणारांचे असे मत आहे की स्थूल शरीर आत्मा नाही, परंतु स्थूल शरीरात इंद्रिय असली तर जीवन व्यवहार होतो व इंद्रिये नसली तर मरण व्यवहार होतो, म्हणून इंद्रियेच आत्मा आहेत. हे पहा, इंद्रिय का आत्मा नाही? अरे इंद्रिय इंद्रिय का? असतील तरच जीवन व्यवहार होतो हा, बरोबर आहे ना. आणि इंद्रिय नसली तर मरण व्यवहार होतो. आणि इंद्रिय नसली तर त्यांचं मत आहे इंद्रिय नसली तर मरण व्यवहार. अच्छा. त्यांचं मत आहे कार्य होत नाही, हम्म. व्यवहार होत नाही. नाही, असं म्हण की नीट वाचत जा ना. हसायच्या वेळेला हसणं भरपूर असतं, समजून घेतलं पाहिजे ना. हे पहा, मरण व्यवहार केव्हा होतो? प्राण्यामध्ये केव्हा होत असं? नसली तर नाही नाही, मरण व्यवहार केव्हा होतो? प्राण गेला तर. हा, आता सांगतोय प्राणी. नाही बाबा, हे तर लिहिलंय त्यांनी तसं, इंद्रिय नसली तर मरण व्यवहार होतो. आपण जरी त्याने लिहिलं तर आपल्याला काही हक्क नाही. तोच मग सांगतो. काय काय एखादी असते भागवतातली, मग कोणातली म्हणतो तो ज्ञानेश्वरीतली. मग त्याची पाठे माणसं म्हणतात, हो बाबा हे ज्ञानेश्वरीमध्ये नाही. नाही म्हटलं ज्ञानेश्वरीमध्येच आहे. हा म्हणा ज्ञानेश्वरीमध्ये नाही. वा म्हणायला लागले, आमच्या कॅसेटमध्ये आहे की म्हणे. कुठे आहे? कॅसेटमध्ये. मग ज्ञानेश्वरी प्रमाण नाही, कॅसेट प्रमाण. जाऊ दे, आपला पुढचा वाचा. इंद्रियाच्या अधीन जीवन व्यवहार किंवा मरण व्यवहार असतो. जोपर्यंत शरीरात इंद्रिय असतात तोपर्यंत जीवन व्यवहार, आणि इंद्रिय नसतील तर मरण व्यवहार होतो. मी पाहतो. जरी जरी मरण व्यवहार बरं का, इंद्रिय नसली तरी सुद्धा काय होतं? व्यवहार होतो. प्राण नसला तर मात्र पुढे आहे का तुम्हाला? हो. प्राण नसला तर संपणे बा. आंधळ्या माणसाचा सुद्धा व्यवहार होतो का नाही? होतो. मग त्याला आहे का? डोळा आहे का त्याला? नाही. व्यवहार होतो ना. बहिऱ्या माणसाचा काय होतं? व्यवहार होतो. व्यवहार होतो की. म्हणून कशा करता सांगितलं, पण त्याच्यात इंद्रिय असावी लागतं. शरीर असून जर त्याच्यामध्ये इंद्रिय नसेल तर काय होत असतो? व्यवहार होत. मग डोळे आहे आपल्याला, आपल्या सगळे दिसतंय सगळं. आंधळ्या माणसाला दिसतं का काय? त्याला दुसऱ्याचा काय घ्यावा लागतो? आश्रय घ्यावा लागतो. काही म्हणजे का आंधळ्याने ज्ञानेश्वरी पाठ केली तेव्हा बरेच वर्षाच्या पूर्वी.
म्हणलं तुम्हाला तर दिसत नाही, मग ज्ञानेश्वरी कशी पाठ झाली? तर म्हणलं आमच्या मुलाला सांगायचं मनोभोगी, आणि असं करून काय केली ज्ञानेश्वरी पाठ केली. आपल्याला डोळे असून ज्ञानेश्वरी कोणती असं विचारता. जाऊ दे पुढे. मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो अशा रीतीने अहमबुद्धी इंद्रियांच्या ठिकाणी होते, म्हणून इंद्रियच आत्मा आहेत. मग कोण आत्मा आहे? इंद्रिय. कारण शरीरापेक्षा इंद्रिय सत्तेच असावी लागतात. इंद्रिय सुद्धा त्याच्यामध्ये जुळत हे असतं बघा. काही काही मंद असं नाही का, सगळ्या इंद्रियाची शक्ती योग्य असावी लागते. नाहीतर योग्य नसेल तर व्यवहार होत नाही पाहिजे. काही प्रतिबंध निर्माण झाला तर त्याच्याकडून व्यवहार, एका डोळ्याला जर मोतीबंद झाला तर पाहण्याचा व्यवहार काय होत नाही, होत नाही. एखाद्याची पचनशक्ती जर बरोबर नसेल तर खाण्याचा काय होत नाही. सगळी सतेज इंद्रिय असावी. आम्ही पाहिलं, एक म्हातारी होती, ती म्हातारी म्हणायला लागली जा चष्मा घेऊन ये की. मी चष्मा लागतो तर दिसत ना बघा. पुष्कळ प्रयत्न केला, म्हटलं आजी चष्मा दिसत नाही, नीट बघ म्हणायला लागले. बरं पुन्हा गेलो, पुन्हा काही दिसेना. मग ती म्हातारी म्हणायला लागली माझे डोळे घेऊन जा की म्हणाले. कोणत्याही कार्यामध्ये सतेजपणा असावा. नाही तर मग डाग तोप डागले तरी काय येत नाही, ऐकू येत नाही. कान चांगले असून उपयोग काय, त्याची शक्ती असावी. पचनाची सुद्धा काय असेल. एक ग्रस्त जेवायला गेला, म्हणलं आजी भाजी वाढा, भाजी वाढा. म्हणलं ते अजून शिजायची आहे की नाही? म्हणलं वाढा की. आपण कच्ची खाल्ली तर पोट दुखेल ना तुमचं, तुम्हाला काय करायचं? म्हणलं वाढा म्हणतो ना. आपण पचणार नाही तर म्हणलं आमची पचनशक्ती इतकी आहे, त्या भाजीमध्ये जर लहान लहान खडे असले ते पचून जाते. म्हणून इंद्रियामध्ये काय असावी लागते, तर काय होतं, व्यवहार होतो. शक्ती संपली की इंद्रिय पडे. परिच्छेद क्रमांक 25. प्राणमय कोशास आत्मा म्हणणारांचे मत. हिरण्यगर्भ हिरण्यगर्भोपासक प्राणमय कोशासच आत्मा म्हणतात आणि युक्ती सांगतात की मरणकाली मूर्छा येते तेव्हा त्याचे पुत्राधिक संबंधी प्राण शेष असले तरी जीवन समजतात आणि नसेल तर मरण समजतात. यावरून प्राणच आत्मा म्हटला पाहिजे. हे पहा, तिच्या इंद्रियामध्ये भांडण लागलं आणि त्या भांडणामध्ये कोण श्रेष्ठ आहे हे पाची आपले पुढे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, त्यांच्यात काय लागलं भांडण, इंद्रिय त्याच्यामध्ये. प्रजापतीकडे गेले आणि प्रजापतीला सांगितलं म्हटलं आमच्यात श्रेष्ठ कोण? प्रत्येक जण म्हणायचं मीच काय हो. प्रजापतीने सांगितलं म्हटलं तुम्ही जर समजत असले मी श्रेष्ठ आहे, पण तो श्रेष्ठपणा सिद्ध व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? सिद्ध व्हायला पाहिजे. सिद्ध नाही झालं तर काय उपयोग आहे? म्हणले पहा, ज्याच्या जाण्याने शरीर प्रेत होऊन राहते तो कोण? श्रेष्ठ. मग सगळे जण डोळे जरी गेले तरी मनुष्य काय जिवंत जिवंत राहतं. बरं, शरीर विकल जरी झालं तरी काय राहतं? जिवंत. आणि प्राण निघून गेला तर मग सर्वांमध्ये कोण श्रेष्ठ? प्राण. प्राण गेला की कोणता व्यवहार होतो? मरण व्यवहार. मसनात न्यायचं असते का बंगलात न्यायचं असते? मसनात. मसनात का न्यायचं? त्याचा उपयोग काय आहे? लवकर लवकर त्याची विल्हेवाट काय करायचं? लावावी लागते. यावर सिद्धांत काय झाला? प्राणच आत्मा आहे. स्थूल शरीरात नेत्रां वाचून अंधत्व, श्रोत्रां वाचून बधिरत्व, वाणी वाचून मूकत्व, या रीतीने जे इंद्रिय नसेल त्या इंद्रियाच्या व्यापारा वाचून शरीर राहते. प्राणां वाचून मात्र तत्क्षणीच प्रेतरूप होऊन पडते. शिवाय
मी पाहतो, मी ऐकतो या प्रतीतीवरूनही आत्मा इंद्रियांहून भिन्न असल्याचे सिद्ध होते. जर नेत्र स्वरूप मी पाहतो, श्रवण स्वरूप मी ऐकतो अशी प्रतीती येईल तर इंद्रिये आत्मा आहेत असे म्हणता येईल. परंतु नेत्रवान मी पाहतो. दोन आहे, एक खंडन आहे आणि दुसरं काय आहे? मंडन आहे. दोन्ही समजलं पाहिजे. खंडन कोणाचं केलेलं आहे? इंद्रियवाद्याचं. आणि मग स्वतःचं काय सांगतात? मत सांगतात. हे स्वतःचं मत आहे. तर इंद्रिय आत्मा आहेत असे म्हणता येईल. परंतु नेत्रवान मी पाहतो, श्रोत्रवान मी ऐकतो अशी प्रतीती होते. यावरून आत्मा इंद्रियांहून भिन्न आहे. दुसरे असे की सुषुप्तीमध्ये कार्यकर्त्या सर्व इंद्रियांचा अभाव असून तेथे प्राण असतात व त्यामुळे जीवन व्यवहार होतो. म्हणून जीवन व मरण इंद्रियाधीन नाहीत. स्थूल शरीराचा आणि प्राणाचा जो वियोग तेच मरण. म्हणून जीवन मरण व्यवहार कोणाच्या अधीन नाही, इंद्रियांच्या अधीन नाही, मग कोणाच्या अधीन आहे? प्राणांच्या अधीन आहे. म्हणून प्राणच काय आहे? आत्मा. बरं का? पुढे आता कोणता आला? मनोमय कोश. मनोमय कोशाचा विचार आहे. त्याचा विचार कधी करू आता? श्री गुरु चरण